आहे विधेयकाला? नाही, विरोध म्हणजे त्याचं कारण स्पष्ट आहे की तुम्हाला लोकांच्या धार्मिक ह्याच्यामध्ये जाण्याची गरज काय आहे. भारताचं संविधान सांगतं की धर्मनिरपेक्ष भारत आहे. आर्टिकल 19 तुम्हाला राईट टू रिलिजन देतं. आणि त्याच्यानंतर आता आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत, त्या आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत. आपल्या पण देवस्थानाच्या जमिनी हजारो एकर आहे. आपल्या देवस्थानाची मालमत्ता इतकी आहे की भारताच्या बजेटच्या दुप्पट सोनं आपल्याकडे आहे. भारतात जेवढं सरकारकडे सोनं आहे त्याच्यापेक्षा जास्त सोनं हे दक्षिणेतल्या काही मंदिरांमध्ये आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की या जमिनी आला कुठनं. तर त्यांची जी पूर्वीची राजघराणी होती किंवा त्यांचे जे श्रीमंत मुसलमान होते त्यांनी दानधर्म करून ही आपल्या स्वधर्मीयांच्या भल्यासाठी त्यांची शैक्षणिक संस्था उभारा, तिथे त्यांचे धार्मिक स्थळ उभारा, कॉलेजेस उभारा, मदरसे उभारा, शाळा, म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी ज्यांच्या समाजाला उपयोगी ठरतील त्याच्यासाठी या जमिनी दिल्या. आता त्या जमिनी दिल्यानंतर हेही मान्य मी करतो, मी स्वतः अल्पसंख्याक खात्याचा मंत्री होतो. जे कोणी केलं नाही ते मी केलं. मी पहिला माणूस होतो ज्यांनी फाईलवर लिहून टाकलं की एकदा का वक्फ करण्यात आली जमीन. वक्फ म्हणजे माझ्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे समाजासाठी दान दिलेली जमीन, आणि ज्यांनी दान दिली आहे त्याच्या नावावरती वक्फ होते, आणि एकदा वक्फ झाली की ती विकता येत नाही. आणि म्हणून मी माझ्याकडे ती फाईल आली की ही जमीन विकण्यासाठी परवानगी द्या वगैरे 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 वगैरे. मी त्याच्यावर लिहिलं की एकदा की वक्फ करण्यात आली की परत ती जमीन हस्तांतरित करता येणार नाही. वन्स अ वक्फ ऑलवेज अ वक्फ. त्याच्यामुळे ह्या जमिनीमध्ये सरकारने हस्तक्षेप करून सरकारने त्याच्यामध्ये काही माणसं टाकणं, समितीमध्ये आपला माणूस टाकणं, काय गरज काय. हा, कायदे असे करा की ह्या जमिनीकडे कोणताही तिरकस नजरेने बघता कामा नये. त्या जमिनीने त्या समाजाशिवाय दुसऱ्याला वापरताच येणार नाही. त्या समाजालाही वापरायचे असतील तर फक्त शाळा, कॉलेज, हॉस्पिटल वगैरे 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 सामाजिक उपयोगासाठी वापरता येतील तरच या जमिनी देता येतील, असं काहीतरी प्रावधान त्याच्यात आलं. पण सरकारने हस्तक्षेप करून त्याच्यात कलेक्टरमध्ये पडू शकेल असं काय गरज काय आहे. त्या तुमच्या जमिनी नाहीच आहेत, त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत, ते त्यांच्या बापजाद्याची जायदाद आहे ती. मग त्यांच्याकडे किती जमिनी आहेत आणि ह्यांच्याकडे जमिनी आहेत याला या मोजमापाला काय अर्थच नाही. आता ख्रिश्चन समाजाकडे दक्षिणात्य भागामध्ये हजारो एकर जमिनी आहेत. एवढंच काय तर मुंबईमधल्या काही महत्वाच्या जमिनी या ख्रिश्चन समाजाच्या जमिनी आहेत. आता त्या त्यांच्या चर्चेसनी म्हणजे जेव्हापासून ते इथे भारतात होते तेव्हापासून घेऊन ठेवलेल्या जमिनी आहेत. ते आजही चर्चच्या हातात आहेत. साधा प्रश्न आहे की तुम्हाला हस्तक्षेप करण्याची गरज काय. सरकारला का हस्तक्षेप करायचा आहे. कायदा कडक करा, कायद्यामध्ये सुधारणा आणून त्या जमिनी वापरतात. साधी गोष्ट आहे की अंबानी साहेबांचं जे घर आहे, अंबानी शेठचं जे घर आहे ते कुठल्या जमिनीवर आहे. दुर्दैव आहे की मुस्लिम समाजातल्याच काही नेत्यांनी वक्फचा दुरुपयोग केला. तो दुरुपयोग कसा बंद होईल त्याच्याकडे लक्ष द्या ना. म्हणून सरकारने त्यात हस्तक्षेप करून सरकार त्याच्यामध्ये येईल चुकीचं आहे. त्यांचा धार्मिक आहे, त्यांना त्यांचं करू द्या. मंत्री किरण यातला एक महत्वाचा विषय असा आहे की आता अंबानीच्या जमिनीचा, घरातल्या जमिनीचा उल्लेख केला. आता अशा 186 करोडांना यामुळे सूट मिळणार आहे. आता त्यांना निर्णय घेता येणार आहे, त्यांना वोटमध्ये राहायचं की वोटमधून बाहेर जायचं. म्हणजे अदानी सारख्यांना या निमित्तानं असा आहे की प्रश्न असा आहे की मी नेहमी ह्याचं उदाहरण देतो की मध्य दिल्लीमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला हजारो मकबरे दिसतात. हजारो नाही म्हणजे काही. आता ते मकबरे आणि त्याच्या बाजूची जमीन ही वक्फची जमीन आहे मध्य दिल्लीत. त्या जमिनींची किंमतच होऊ शकत नाही. आता त्या जमिनी आल्या ना उघड्या बाजारामध्ये, म्हणजे तुम्हाला नेमकं करायचंय काय. आणि दिल्लीचं जे मध्य दिल्लीतलं सौंदर्य आहे ते त्या जमिनींमुळे आहे. दिल्ली एवढी मोकळी मोकळी का वाटते तर त्या जमिनींमुळे वाटते. किंवा आपल्या मराठवाड्याच्या बाजूला ज्या जमिनी आहेत त्या जमिनी कोणाच्या आहेत, त्या सगळ्या निजामाच्या जमिनी आहेत, त्या वक्फ झाल्या. आता तुम्हाला त्याच्यावरती नजर कशाला हवी आहे. मला आठवतं की नागपाड्यामध्ये एक मोक्याच्या जागी जमीन होती आणि त्या जमिनीवरनं वाद चालू होता
आणि वाद मोठ्या लोकांमध्ये चालू होता. माझ्या हातात फाईल आली होती, मी बघितली. काही लोक माझ्याकडे आली, म्हटलं नाही, वन्स ऑफ ऑलवेज ऑफ ठोकून टाकली. ती जमीन विकताच आली नाही आणि याच्यापुढे विकताही येणार नाही. आता माहित नाही हे सरकार आल्यानंतर काही केलं तर, म्हणजे हे नवीन बिल आल्यानंतर काय झालं तर मला माहित नाही. दान धर्मातनं आलेली जमीन ह्याच्यावरती कोणाचाही अधिकार नाही. त्या माणसांनी एका विशिष्ट हेतूने, सामाजिक हेतूने आपल्या पैशातनं घेतलेली जमीन जेव्हा तो समाज हितासाठी देतो तेव्हा त्याच्याकडे तिरका नजरेने सरकारने पाहू नये. एवढं साधं आमचं म्हणणं आहे. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत ठाकरेंच्या खासदारांना आवाहन केलं की आता तरी वक्फ विधेयक सुधारण्याच्या संदर्भात तुम्ही पाठीशी उभा राहणार का, बाळासाहेबांचा विचार करणार? नाही, बाळासाहेबांचे विचार काय आहेत आणि काय हे ठाकरे, म्हणजे उद्धव ठाकरेंना जास्त माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती काय मला बोलायचं नाही. मंत्री किरण रिजिजू म्हणतायत की जर हा विधेयक आणला नसता तर संसदेवरही त्यांनी हक्क सांगितला असता. ह्याच्यावरती फक्त हसू शकतो आपण. त्याच्यावरती दुसरं म्हणजे यांच्या बुद्धीचीच कीव करावीशी वाटते. यांच्या बुद्धीचीच कीव करावीशी वाटते. संसद आज नाही बांधलंय आणि तुम्हीही नाही बांधलंय. हे संसद ब्रिटिश कालापासून तिथे आहे. तेव्हा उगाच जोक मारू नका. म्हणजे तुमची बुद्धी किती तोकडी आहे ह्याचं अख्ख्या देशभर आणि जगभरामधनं त्या लोकसभेतनं जाऊ देऊ नका. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची तासेरे ओढलेले आहेत. नपुंसक हा शब्द वापरलेला आहे. नपुंसकवरती म्हणजे आपली लाजच घालवली आहे. पण ज्या पद्धतीने सरकार बढावा देत आहे त्या पद्धतीने त्यांचं काय चुकीचं नाही की तुम्ही धर्म लांब ठेवा राजकारणापासून. हे जे सुप्रीम कोर्टाची टिप्पणी आहे आणि काल पण आज मला वाटतं त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर पण ताशेरे ओढले. तुम्ही कायदा हातात घेऊन जमणार नाही. मला सांगा, बीडमध्ये ज्यांनी बॉम्बलास्ट केले त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार? जिलेटिनच्या कांड्या हातात घेऊनचा व्हिडिओ काढतात आणि जणू म्हणजे कायद्याची आम्हाला भीतीच नाही. पोलिसांना आम्ही घाबरतच नाही. आम्हाला जे पाहिजे ते करायचंय. आणि जेव्हा सरकार त्याचं प्रायोजकत्व घेतं, स्पॉन्सरशिप घेतं, तेव्हा हे घडतं. तुमचे मंत्री उघडपणाने भाषणं करत फिरतात, लोकांची माथी भडकवतात आणि तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही, तेव्हा हे घडतं. तुम्ही सरकार संविधानातनं स्थापन झालेलं सरकार, तेव्हा संविधानाच्या बाबी तुम्हाला मान्य कराव्या लागतील. हा देश धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर आहे. हे संविधानात आहे, तुमच्या पहिल्या प्रिॲम्बलमध्ये आहे. ते तुम्हाला मान्य करावं लागेल ना. हे साधं उदाहरण देतो, तर हे बोलायला नको, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जिथे मुस्लिम बहुल आहे तिथे दरवर्षी इफ्तारी होते. ह्या वर्षी इफ्तारीचे कार्ड प्रिंट केले, प्रिंट पोलीस स्टेशननी, आणि त्यांना आदेश आला इफ्तारी करायची नाही, इफ्तारी रद्द करा. हे रद्द झालं. हे कोणाच्या लक्षातही आलं नसेल. आमच्यासारख्या माणसांच्या लक्षात येतं काय चालू आहे. हे तुम्हाला काय निरोप काय पाठवायचा आहे खाली? पोलीस स्वतः इफ्तारी साजरी करतात, पोलीस स्वतः होळी साजरी करतात, पोलीस दिवाळी सणचा सण साजरा करतात की सर्व माणसांनी एकत्र यावं, पोलिसांनी जनतेमध्ये संवाद असावा म्हणून हे सगळे सण साजरे करतात. हे कुठल्या धर्माचे आहेत म्हणून नाही साजरे करत. तर पोलिसांनी जनतेमध्ये संवाद असावा आणि संवादातनं कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित निर्माण व्हावी याच्यासाठी हे सगळं ऑर्गनाईज करत असतात. तुम्ही इफ्तारी कॅन्सलच करायला लावलीत. म्हणजे हे सरकार काय एक्झॅक्ट या सरकारला करायचंय काय? हे काही फार चांगलं नाही आहे. रईस शेख यांचं यावर असं म्हणणं आहे की या विधेयकाच्या निमित्तानं भाजप केवळ हिंदू मुस्लिम करायचा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, नाही त्यांना दुसरं काही करायचंच नाहीये. जेव्हा किरण रिजिजू सारखा माणूस हे सांगतो की हे उद्या संसदेवर हक्क सांगतील, अरे काय मूर्खांच्या बाजारात राहतो का आम्ही काय वाचलेलं नाही, काय ऐकलेलं नाही, काही वाचत नाही असं वाटतं का तुम्हाला? आमचं काही शिक्षण नाही असं वाटतं का तुम्हाला? आम्ही अडाणी आहोत असं वाटतं का तुम्हाला? जमिनीची मालकी कोणाची आहे? ही बांधताना किरण रिजिजू तुम्ही कुठे होता? तुमचा जन्म पण झाला नव्हता जेव्हा ही बिल्डिंग बांधली गेली आहे तेव्हा. म्हणजे असे जर बेजबाबदार वक्तव्य लोकसभेत होणार असतील आणि ती ऑन रेकॉर्ड असतील तर दुर्दैव आहे भारताचं. सर, पण ज्या मुसलमानांच्या मतांवरती बिहारमध्ये नितीश कुमार आले, आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू आले,
त्या दोघांच्याही पक्षातले खासदार जे आहेत ते या बिलाच्या समर्थनार्थ आता नाही, कोणी काय करावं, कुठल्या पक्षाने काय करावं, हा ज्या त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे. प्रश्न भारताच्या संविधानाचे जे काही आधार आहेत आणि खास करून मूलभूत अधिकार आहेत, राईट टू रिलिजन, हा आपण मानणार आहे की नाही. ते तुमच्या जमिनी आहेत का? तुमच्या बापजाद्यांनी दिलेल्या जमिनी आहेत का? या सरकारच्या जमिनी आहेत का? या सरकारच्या जमिनी नाहीत. मराठवाड्याच्या ज्या जमिनी आहेत त्या निजामच्या, हैदराबादचा जो निजाम होता आणि जेव्हा निजाम भारतामध्ये राज्य करत होता आणि तो गेल्यानंतर जेव्हा या जमिनी भारतात आल्या तेव्हा या सगळ्या वकफ करण्यात आल्या. आणि वकफ का झालं ह्यालाही काही कारणं आहेत. हे बिल का आणलं ह्याला काही कारणं आहेत का? अशा हजारो एकर जमिनी भारतात होत्या आणि त्या भलताच्याच हातवत लागू नये म्हणून केंद्र सरकारने वक्फ कायदा आणला. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर हा कायदा आला. एकंदरीत संपूर्ण सुनियोजित कट आहे असं वाटतंय का? हा कटच आहे. हा कट आहे. तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे, भारतातल्या देवळांमध्ये अब्जो 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 रुपयांचं सोनं आहे. ते सरकारी करणार का एवढं सांगा. द्या ना, दलितांना शाळा बांधून द्या त्या सोन्यातनं. इथला जेवढा अशिक्षित वर्ग आहे त्यांच्यासाठी हॉस्पिटल, शाळा घ्या, ते सोनं घ्या ना ताब्यात. हा हिंमत तर करून दाखवा. त्यांच्याच जमिनी कशाला ताब्यात घेता? एकेका देवळामध्ये मोजता येणार नाही एवढं सोनं आहे. अजून तर मोजलं नाही. अजून काही देवळांचे दरवाजे पण उघडलेले नाहीत. एक दरवाजा उघडला दक्षिणात्य मंदिरातला, त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी लगेच बंद केला. एवढी बोंबाबोंब झाली तिथल्या संपत्तीची. म्हणजे माझं आजही मत आहे की भारताच्या गंगाजळीमध्ये जेवढं सोनं आहे त्याच्या चौपट सोनं हे भारताच्या मंदिरांमध्ये आहे. त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे? कोणाचा अधिकार आहे? जरा सांगा त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे? कोणी बोलत नाही म्हणून त्या लोकांना माहित नाही अशातला काय भाग नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवणं सोपं आहे. हे 3 बोटं बघा, द्या तुमच्याकडच्या सोन्याचा हिशोब. पुणेमध्ये राजघनवट जमीन गैरव्यवहार महत्वाच्या प्रश्नांवर बोलतोय. अभी हिंदी में मराठी. अजित पवार सध्या बीड दौऱ्यावर आहेत आणि बीड दौऱ्यावर असताना त्यांना नेत्यांच्या पाया पडू नका, आई वडिलांच्या पाया पडा, गुरूंच्या पाया पडा. नेते काही कामाचे नसतात. मी माझ्या चुलत्याच्या कृपेनं, आई बापाच्या कृपेनं आहे असं चांगलं चाललंय असं म्हणतात. मला माहित नाही, पण महाराष्ट्राचं काही चांगलं चालू नाही. बाकी कोणाचं काय चांगलं चालू आहे मला माहित नाही आणि कोणाच्या कृपेने चालू आहे ते पण मला माहित नाही. तो अजित पवारांचं हे सूचक विधान राजकीय वर्तुळात पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. ते म्हणतात की चुलत्याच्या कृपेने बरं चालू आहे म्हणून लोक असा एक संभ्रम निर्माण होतोय की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक आहेत का, असं सातत्याने संभ्रम निर्माण. अजिबात तुम्ही संभ्रम निर्माण करू नका. दोन्ही राष्ट्रवादी विचारांनी वेगळे आहेत, कामानी वेगळे आहेत आणि आम्ही वेगळेच आहोत. आम्हाला आमचा आदर्श, आमचा विचार हा शरद पवारांकडनं येतो आणि आम्ही गांधींचे कार्यकर्ते आहोत. आम्ही नेहरूंच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला तिथेच राहू. आम्हाला कुठल्याही जातीयवादी शक्तींबरोबर जायचं नाहीये, आम्ही जाणार नाहीये. त्यामुळे आमचा काही प्रश्न येतच नाही. त्यामुळे हा प्रश्न उद्भवतच नाही, प्रश्नच उद्भवत नाही. आणि म्हणजे शरद पवार बाकी कधी कोणाबद्दल बोलतात असं मी तरी ऐकलं नाही. आपण ऐकलं असेल तर मला माहिती. सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये सुरू काय असा प्रश्न निर्माण होतो. उपमुख्यमंत्र्यांची फाईल दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे स्क्रुटिनीसाठी जाणार, त्याच्यानंतर ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे स्क्रुटिनीसाठी जाणार. म्हणजे ह्या सरकारमध्ये इंटरनल वॉर्स सध्या सुरू आहेत का, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कोएलिशनचं हे राजकारण करत असताना ह्या सगळ्या अडचणी येत राहतात आणि त्याच्यावर मात करणं हे मुख्यमंत्री म्हणजे त्या नेतृत्वाचं काम असतं. आपल्याला काय त्यांच्यात चालू आहे याच्यामध्ये काय फार लक्ष घालण्याची गरज नाही. मात्र महाराष्ट्राचं काय भलं चालू नाहीये. महाराष्ट्रात सगळंच काय अलबेल आहे असं काही नाहीये आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती काय फार जास्त भाष्य करावं असं वाटत नाही. महाराष्ट्रात जे काही चालू आहे, कर्ज म्हणजे शेतकरी कर्जावरनं जे काही झालं आणि ज्या पद्धतीने सांगण्यात आलं, हे पैसे भरारे आहे,
किंवा बहिणींना जे काही 2100वरनं 1500वर आणलं, 1500मधनं पण कटिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे आणि मुख्य सचिवांचं पत्र जातं की तुमच्या या योजनांमुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या डबघाईला चालला आहे. हे सगळं काही चांगलं चालू आहे असं एक राजकीय म्हणजे राजकारणात अभ्यास करणारा किंवा थोडंसं सूक्ष्म नजरेने पाहणारा मी, मला वाटतं की जे काय चालू आहे ते हे योग्य नाही. प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रताप सरनाईक, परंतु त्यांनी ज्या डीपीडीसी कामांना मंजुरी दिली आहे त्या डीपीडीसीच्या कामांना आता स्थगिती आलेली आहे. सातत्यानं हे एकमेकांवरती कुरघोड्यात सध्या सुरू आहेत काय राज्यात? असं आहे की मला माहित नाही कोणी त्यांना स्थगिती दिली आणि कोणाची कामं होती, पण मग पाठवता कशाला पालकमंत्री? जर पालकमंत्र्याच्या कामालाच जर तुम्ही स्थगिती देणार असाल तर ठेवू नका ना. मला नाही वाटत की प्रताप सरनाईक हे धाराशिवमध्ये जाऊन स्वतःचा इंटरेस्ट जपत असतील. ठीक आहे, आता दिली असेल तर मला काय माहित नाही, पण असं हे काय जे काही हे टपल्या मारण्याचं काम चालू आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या हिताचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता जो सिनेमा एक प्रदर्शित होतो अबीर गुलाल. त्याच्यामध्ये फवाद जो पाकिस्तानी कलाकार आहे तो त्यांना अभिनय केला, त्याला विरोध केला. अशा चित्रपटाला विरोध करणं योग्य चित्रपट वाटतं. प्रदर्शित होऊ देणार नाही असा मनसेचं अल्टिमेटम. ठीक आहे, हे सगळी घासलेली नाणी पुन्हा एकदा बाहेर येत आहेत. ठीक आहे, त्याला काय करणार आता? हे लोकांनाही हे सगळं आवडतं, त्याच्यामुळे हे असतंच. हे काय म्हणजे मला त्यांच्या दृष्टीने तरी ते काय नवीन करतायत असं नाही. आणि कसं आहे की ते औरंगजेबावर बोलले, कोणाची हिंमत नाही झाली त्यांना बोलायचं की औरंगजेब तुमचा बाप लागतो का. आम्ही बोललो की आम्हाला लगेच विचारलं औरंगजेब तुझा बाप लागतो का. त्याचं काही गोष्टी ठाकरेंच्या कानात ऐकायला बरं वाटतात, नाही ऐकलं तरी ऐकावं लागतं, त्याला काय करायचं. दादा आज बीडच्या दौऱ्यावर ते एकंदरीत मला एका विषयावर दुसऱ्या विषयावर पटकन नेऊ नका. ह्या संपला असेल तर सांगा. सर तुम्ही व्हिडिओ देखील शेअर केला होता राज ठाकरेंच्या भाषणाचा. एकंदरीत म्हणजे त्या भाषणाचा व्हिडिओ कारण का त्याच्यातलं असं मर्म असं आहे की हे सगळा विषय मी आधीच मांडून चुकलोय. म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्राला काही गोष्टी ठाकरेंच्या तोंडातनं ऐकलेल्या बरं वाटतात. मी आधीच सांगितलं की अफजल खान 6 फूट 5-6 आगडबंब त्याला 2 मिनिटात झोपवला ना माझ्या राजाने. म्हणजे कृष्णा भास्कर कुलकर्ण्याने आमच्या महाराजांवर तलवार चालवली, दुसऱ्या मिनिटाला त्याचाही सफाया झाला ना. म्हणजे गद्दारी आमच्यातनं झाली होती तरी पण आम्ही झोपवला ना त्या अफजल खानाला आणि आणून खाली त्याचं थडगं उभारलं. ते थडगं माझ्या राजाची कहाणी सांगते. मी जेव्हा ते थडगं बघतो तेव्हा मला आठवतं अरे माझ्या राजाने याला इथे झोपवलं आहे. तसं औरंगजेबाचं आहे. लाखाचं सैन्य घेऊन आला होता, वणवण फिरला, पण माझ्या महाराष्ट्रात पाय नाही रोवू शकला तो. आणि शेवटी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि ताराराणी या तिघांशी थकून 1707 साली इथे मरण पावला. आपल्या घरीही नाही जाऊ शकला. घरी मरण नाही येणं याच्यासारखं दुर्दैव नसतं. आणि ते हिंदूंच्या म्हणजे धर्मपुस्तकात लिहिलं आहे की मरणनेहमी आपल्या घरी यावं. या जगात 2 राजे असे आहेत की अलेक्झांडर जग जिंकायला गेलेला परत घरी नाही जाऊ शकला. तसं महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब नाही जाऊ शकला. कोणामुळे नाही गेला तर माझ्या राजामुळे, माझ्या दाखल्या धन्यामुळे आणि माझ्या ताराराणीमुळे. आता तुम्ही त्या औरंगजेबाला इथनं गायब करणार, काय सांगणार आम्ही नंतर? जेव्हा जेव्हा माणूस औरंगजेबाला जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा लागेल. तुमच्या मनात पाप आहे, तुम्हाला शिवाजी महाराजांनाच छोटं करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही वाघ्या कुत्र्या तिथे होता, त्यांनी चित्तेत उडी मारली, अशा काहीतरी कहाण्या रंगवून सांगत असतात. सर मुंबईचा प्रश्न आहे. मुंबईकरांवरती आता कचरा कर आहे तो लादला जातो. जवळपास 7,500 रुपयांपर्यंतचा कर आहे तो मुंबईकरांवरती लादला जातोय. तसं बघताय महानगरपालिकेकडची एकीकडे निघालेली अनेक कामं आणि अशा प्रकारे मुंबईकरांवरती लादले जाणारे हे कर. कसं आहे की मला वाटतं ह्या सरकारचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल सुटलेलं आहे आणि काही एका विशिष्ट हेतूनी हे सगळं केलं जात आहे. पैसे जमा करण्याचे काम आहेत, बाकी दुसरं काही नाही. रेडी रेशनल दराचाही
सर एकीकडे कचरा उचलण्यावरती मुंबई महानगरपालिका कर लावते, पण समुद्रकिनारी जे आहे आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचं साम्राज्य पाहायला मिळतं, त्यामुळे कोळी लोकांना देखील मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यासाठी त्रास होतो. याच्यावर काय बोलायचं, शेवटी एन्व्हायरमेंटल केअर म्हणजे प्रदूषण आणि त्याच्या समस्या ही सोशल जबाबदारी आहे. ही जशी सरकार किंवा महानगरपालिकेची जबाबदारी आहे तशी नागरिकांचीही जबाबदारी आहे. सगळंच आपण सरकारवर चालून ढकलून नाही चालणार. आपण एवढं प्लॅस्टिक वापरतोच कशाला? आपले सगळे नाले तुडुंब का भरतात? तर सगळ्या नाल्यांमध्ये फक्त प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत. मी स्वतः अनुभव घेतो माझ्या मतदारसंघामध्ये. किती वेळा नाले साफ करायचे? काही म्हणजे हे स्पष्टपणाने कधीतरी बोलावं लागेल की प्रदूषण ही आपली जबाबदारी, सामाजिक जबाबदारी आहे.